विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल सोडवणार आहोत. सुरुवातीला मी हे उदाहरण वाचून दाखवतो. अ मोटरसायक्लिस्ट टू बी ट्रीटेड ॲज पॉइंट मास is to undertake horizontal circle inside cylindrical wall of a whale of inner radius 4 meter. Coefficient of static friction between the tires and the wall is 0.4. Calculate the minimum speed and frequency required for this stunt given small g is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्या उदाहरणाचा अर्थ काय आपण समजून घेऊया. ह्या उदाहरणामध्ये एक मौत का कुवा ज्याच्यामध्ये मोटरसायक्लिस्ट स्टंट करत आहे. मौत का कुवा तर तुम्ही पाहिलेलाच आहे. मौत का कुवा याच्यामध्ये मोटरसायक्लिस्ट एका विशिष्ट वेगानं वर्तुळाकार फिरत असतो आणि आपली कला सादर करत असतो. तर हे फिरत असताना मोटरसायक्लिस्ट पडत कसा नाही हा आपल्याला प्रश्न पडतो. आपण एक छोटासा प्रयोग करून पाहूया. या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की मोटरसायक्लिस्ट हा एका विशिष्ट पातळीमध्ये एका विशिष्ट पोझिशनला सतत गोल गोल फिरत असतो, भिंतीवर फिरतो आणि भिंतीवरून तो पडत कसा नाही हा एक मोठा प्रश्न आपल्याला पडतो. तर तो भिंतीवरून का पडत नाही ह्याचं कारण आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यामागचं फिजिक्स आपल्याला शिकायचं आहे. एक छोटासा प्रयोग मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याकडे एक बाऊल आहे आणि या बाऊलमध्ये एक काचेची गोटी आहे. असं समजा की हा बाऊल म्हणजे मौत का कुवा आणि गोटी म्हणजे मोटरसायकल. मी सुरुवातीला ह्या गोटीला वेग देणार आहे. त्या वेगामुळं ही गोटी या बाऊलमध्ये गोल गोल फिरायला लागेल. जसा जसा मी वेग वाढवला तसतसं ती गोटी वरवर यायला लागेल आणि वेग जर कमी केला तर ती गोटी खाली खाली यायला लागेल. ह्यावरून तुमच्या एक लक्षात येईल की ही गोटी या बाऊलमध्ये फिरण्यासाठी या गोटीचा वेगच कारणीभूत आहे. या प्रयोगामध्ये आपण पाहिलं की गोटीचा वेग वाढला तर गोटी ही भिंतीवर वरवर चढते आणि जर वेग कमी केला तर ती खाली खाली जाते. तर ह्या वेगामुळं नॉर्मल रिॲक्शन निर्माण होते आणि त्या नॉर्मल रिॲक्शनमुळं सर्क्युलर मोशन निर्माण होत असते. तर नेमकं यामागचं विज्ञान काय आहे, यामागे फिजिक्स काय आहे आणि यामध्ये कोणते फॉर्म्युलेज इन्व्हॉल्व होत आहेत हे आपण शिकणार आहोत. सुरुवातीला आपण या उदाहरणामध्ये दिलेला डाटा लिहून घेऊयात. या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेला आहे रेडियस इज इक्वल टू 4 मीटर, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन μs इज इक्वल टू 0.4 आणि g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला यामध्ये काढायचं आहे व्ही मिनिमम आणि n म्हणजे फ्रिक्वेन्सी. सुरुवातीला आपण याची थिअरी पाहूया. असं गृहीत धरा की आपल्याकडे एक मौत का कुवा आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे आणि यामध्ये एका विशिष्ट पोझिशनला एक मोटरसायक्लिस्ट विशिष्ट पातळीमध्ये सर्क्युलर मोशन अशा प्रकारे निर्माण करतो. तर या मोटरसायक्लिस्टवर 3 फोर्सेस काम करतात. एक असते नॉर्मल रिॲक्शन, एक असते फ्रिक्शनल फोर्स आणि एक असते वेट म्हणजेच mg किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण यातले कन्सेप्ट समजून घेऊया. पहिला कन्सेप्ट आहे फ्रिक्शनल फोर्स Fs, ज्याला आपण म्हणतो फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय? द फोर्स बिटवीन द टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विच अपोजेस देअर रिलेटिव्ह मोशन. The force between two surfaces in contact which opposes the relative motion between them.
आपण 11वी मध्ये शिकलो की फ्रिक्शनल फोर्स Fs इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. म्यू एस म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. हा फॉर्म्युला आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी कामी येणार आहे. आपण तो बाजूला लिहून घेऊ. Fs इज इक्वल टू म्यू एस एन. दुसरा कन्सेप्ट आहे तो म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. ज्याला एन या अक्षराने दाखवतात. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे काय? द फोर्स acting on a body kept on a surface. Normal means perpendicular, normal or perpendicular to the surface is called normal reaction. जर सरफेस हा हॉरिझॉन्टल असेल तर नॉर्मल रिॲक्शन ही व्हर्टिकल असते. सरफेस जर इन्क्लाइन्ड असेल तर नॉर्मल रिॲक्शन ही इन्क्लाइन्ड असते. आणि सरफेस जर व्हर्टिकल असेल, सरफेस जर व्हर्टिकल असेल तर नॉर्मल रिॲक्शन ही हॉरिझॉन्टल असते. तिसरा कन्सेप्ट आहे आपला सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय? द फोर्स which is acting along the radius toward the center of the circle is called as centripetal force. The force which is acting along radius towards center of the circle is called centripetal force. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. m म्हणजे मास, v म्हणजे व्हेलॉसिटी आणि r म्हणजे रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. हाही फॉर्म्युला आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी कामी येणार आहे. म्हणून आपण याचा फॉर्म्युला लिहून घेऊ. सेंट्रीपिटल फोर्स F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. चौथा कन्सेप्ट आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इन 1 सेकंड. याचा फॉर्म्युला आहे n इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय किंवा v अपॉन 2 पाय r. हाही फॉर्म्युला आपल्याला या उदाहरणामध्ये कामी पडणार आहे. तो आपण साईडला लिहून घेऊ. n इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय इज इक्वल टू v अपॉन 2 पाय r. आता आपल्या उदाहरणाकडे वळू. या उदाहरणामध्ये आकृतीवरून फ्रिक्शनल फोर्स हा mg एवढा असायला पाहिजे. त्यामुळं मोटरसायकलिस्ट हा खाली पडणार नाही. आणि नॉर्मल रिॲक्शन मुळे सेंट्रीपिटल फोर्स निर्माण व्हायला पाहिजे, ज्यामुळं मोटरसायकलिस्ट हा गोल गोल फिरत राहील. जर मोटरसायकलिस्टला एका विशिष्ट पातळीमध्ये फिरायचं असेल तर मी जी कंडिशन या ठिकाणी लिहिणार आहे ती त्यांनी सॅटिस्फाय करायला पाहिजे. Fs लेस दॅन इक्वल टू म्यू एस इंटू एन. म्यू एस म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. यामध्ये आपण किमती टाकू. Fs म्हणजे mg, म्यू एस जशाला तसे, n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. m कॅन्सल
G is less than equal to mu s v square upon r. त्याला असं लिहिता येईल mu s v square upon r greater than equal to g. V square is greater than equal to rg upon mu s. V is greater than equal to square root of rg upon mu s. V म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकलिस्ट. यामध्ये इक्वल टू साइन आपल्याला सांगते की मिनिमम व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे, म्हणून व्ही मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर इंटू जी अपॉन म्यू एस. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. व्ही मिनिमम यामध्ये जर आपण किमती टाकल्यात, आर ची व्हॅल्यू आहे 4, जी 10 आणि म्यू एस ची 0.4. 4 into 100 divided by 4, 4 cancel, square root of 100 is 10 meter per second. आता आपल्याला करायचं आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे n इज इक्वल टू v अपॉन 2 पाय r. 10 अपॉन 2 इंटू पायची व्हॅल्यू आपण घेऊ 22/7 इंटू r 4 is equal to 10 into 7 divided by 44 into 4. 22 into 2, 22 into 2 is equal to 44 into 4. N is equal to 10 into 7 divided by 176. 7 1s are 7, 7 2s are 14, 7 5s are 35, or it is equal to 10 divided by 25 multiplied by 4 divided by 4, 40 divided by 100, 0.4. म्हणून n बरोबर येते 0.4.